पंजाबमध्ये युनिट होतं. हम्म. वर्षभर खूप मेहनत केली. मग पहिल्याच वर्षी मी पंजाबच्या टीम मध्ये सिलेक्ट झालो. अच्छा. विजयवाड्याला नॅशनलला मला मेडलही लागलं. त्यामुळं ओपन नॅशनल मध्ये मेडल लागलं ओके. विजयवाड्याला. मग मला त्यांनी तिथून चांगला खेळाडू आहे म्हणून मला आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट ASI मध्ये पुण्याला बरोबर. मग माझी जर्नी मग तिथून मला पुण्यामध्ये पाठवलं सर. त्यांनी त्या कमांडंट बोलून पुण्याला पाठवले की हा मेडलिस्ट आहे. आणि तिथे मेडलिस्टच लागत होते. आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूटला सर्व सर डायरेक्ट जॉईनिंग असते. बरोबर. हवालदार, नायक, सुभेदार ही डायरेक्ट जॉईनिंग असते. आणि जे चांगले खेळाडू असतात त्यांनाच तिथे हे असतं वॅकन्सी. ASI मध्ये आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट पुणे इथे आलो सर. इथे आल्यानंतर मग प्रॉपर आर्चरी काय असते ते तिथं माहीत झालं. मग तिथे मला त्यांनी रिकव्हर स्टार्ट केलं. रिकव्हर खूप मेहनत केली सर. पुण्याला नॅशनल झालं. तिथे पुण्याच्या नॅशनलला मेडल काढलं. पण ज्या गोष्टी एक कमी वयामध्ये जे बॉडी स्ट्रक्चर बनायला पाहिजे, पोश्चर बनायला पाहिजे, ते तसं पोश्चर नव्हतं आर्चरीसाठी जे पाहिजे. प्रॉपर आम्हाला तिथं कोरियन कोच होते. प्रॉपर न्यूट्रिशन, फिजिकल ट्रेनर, गायडन्स फुल होतं सर. ज्या मसल्स करणं मला रिक्वायरमेंट होत्या तेवढ्या रिक्वायरमेंट माझ्याकडनं कम्प्लीट झाल्या नाही. अच्छा. आणि अजून जसं जसं मी आता मुलांना माझ्या गाईड करतो तसं गायडन्स पण मला तिथं भेटलं नाही. असं की नाही रे बाबा, तू एक वय होतं सर. बरोबर. आम्ही दिवसा ट्रेनिंग करायचो, रात्रभर पुणे फिरायचो. मग अच्छा बरोबर. त्यावेळेस असं गायडन्स नव्हतंच सर. गायडन्स म्हणजे स्वतःच गायडन्स बनावं लागलं. प्रॉपर पाथवे भेटला असता तर अजून चॅनलच झालं आम्हाला. म्हणजे त्या गोष्टीपासून जर कोणी असं कंट्रोल करणारं, सांगणारं, आम्ही काय करतो रात्रीला कोणी असं पाहणारं नव्हतं काहीच. अच्छा. प्रॉपर ट्रेनिंग झालंच. म्हणजे ओके. प्रॉपर जर दिवसभर ट्रेनिंग करून रात्रभर रिकव्हरी केली तर काय होऊ शकतं, किती त्याचे रिझल्ट मिळू शकतात, रिझल्ट भेटू शकतात. आणि असं घरच्यासारखं सांगणार कोणीच नव्हतं. करायचं तर करा, नाही तर तुमचे रिझल्ट. महत्वाचा मुद्दा, तुमची रिकव्हरी पण तेवढी होणं आवश्यक आहे. थोडंसं मग तसं फिरल्यामुळं मग रिकव्हरचे माझे 4 वर्ष रिकव्हर केला. रिकव्हरचे डाऊन झाले. अच्छा. रिकव्हरचे डाऊन झाले तर मग मी कंपाऊंड स्टार्ट केला सर. कंपाऊंडला पुन्हा कोणते नवीन कपडे घातल्यानंतर नवीन जोश असतो तसं वर्षभर मेहनत केली. पुन्हा विजयवाड्याला नॅशनलला, ओपन नॅशनलला मेडल घेतलं. अच्छा. आणि मेडल आल्यानंतर मग पुन्हा तशी हवा डोक्यात जाते. मग पुन्हा फिरणं चालू केलं. मग स्वतः आता फ्लॅशबॅक चेक केला सर की तू खरंच इमानदारीने जर मेहनत केली असती, स्वतःला झोकून दिलं असतं यामध्ये. आणि कसं महिन्याच्या महिन्याला पगार व्हायचा सर. त्याच्यामुळं पहिलं गावाकडे भूक होती ते पैशाची. आता पैसे तर यायला लागले, भूक संपली होती. भूक जरा संपली होती. मग फ्लॅशबॅक मध्ये जाऊन विचार केला. तोपर्यंत माझं सर्व्हिस पण 14 वर्ष झाली होती सर.